नागपंचमीची पौराणिक कहाणी. नमस्कार. आज श्रावण महिन्याचा 5वा दिवस म्हणजेच नागपंचमीचा दिवस. सर्प म्हणजेच नागा गायत्री मंत्र. ओम नवकुलाय विद्महे विषदंताय धीमहि तन्नो सर्पः प्रचोदयात. अर्थात आम्ही सर्पांच्या 9 दिव्य कुळांचे आणि विषारी दात असलेल्या सर्पांचे ध्यान करतो. ती सर्पदेवता आमच्या बुद्धीला मार्गदर्शन आणि प्रकाश देवो. भारतीय इतिहासात नाग हे केवळ एक धार्मिक संकल्पना नसून ती अत्यंत पराक्रमी, प्रगत आणि निसर्गपूजक व निसर्गातील प्रत्येक जीवजंतूचे संरक्षण करणे हे मानवी जमातीची समृद्ध संस्कृती होती. नागपंचमी हा सण प्राचीन नाग संस्कृतीची स्मृती, जलस्रोतांची कृतज्ञता व कारुण्याचा संदेश जपणारा एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक व ऐतिहासिक दुवा आहे. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने संतती, संपत्ती, आरोग्य व सुख समृद्धी मिळते. शेतात पिकांचे, निसर्गाचे संरक्षण होते. म्हणून नागदेवतेला किंवा त्यांच्या फोटोला दूध, लाह्या, दुर्वा, हळद, कुंकू, बेलफुले अर्पण करून नागदेवतेचा मंत्र जप करतात. तसेच सापांची भीती दूर करण्यासाठी व सुरक्षिततेसाठी जप केला जातो. सर्पदेवतांशी संबंधित असलेले अशुभ प्रभाव किंवा दोष जसे की कालसर्पदोष कमी करण्यासाठी नागपंचमीच्या दिवशी या मंत्राचे श्रवण व पठण केले जाते आणि कौटुंबिक कल्याण, धैर्य, आंतरिक शांतीसाठी प्रार्थना करतात. नागदेवतेची पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात. चला तर ऐकूया नागपंचमीची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक शेतकरी होता. त्याच्या शेतात नागाचं वारूळ होतं. श्रावण मास आला. नागपंचमीचा दिवस. शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला. नांगरता काय झालं, वारुळात जी नागाची नागकुळं होती त्यांना नांगराचा फाळ लागला व ती लवकरच मेली. काही वेळात नागिन तिथं आली. आपलं वारूळ पाहू लागली. तो तिथं वारूळ नाही आणि पिलंही नाहीत. इकडं तिकडं पाहू लागली. नांगर रक्ताने भिजलेला दिसला. तसं तिच्या मनात आलं, ह्याच्या नांगरानंच माझी पिल्लं मेली. तो डाव मनात ठेवला. शेतकऱ्याचा निर्वंश करावा असं तिला मनात आलं. फोफावतच शेतकऱ्याच्या घरी गेली. मुलाबाळांना, लेकीसुनांना, शेतकऱ्याला दंश केला. त्याबरोबर सर्वजण मरून पडली. पुढं तिला असं समजलं की त्याची एक मुलगी परगावी आहे. तिला जाऊन दंश करावा म्हणून ती निघाली. ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली. त्या घरी त्या बाईनं पाटावर नाग, नागिन व त्यांची 9 नागकुळं काढली आहेत. त्याची पूजा केली. दुधाचा नैवेद्य दाखवला आहे. नागाला लाह्या, दुर्वा वगैरे वाहिले आहेत. मोठ्या आनंदानं पूजा करून त्यांची प्रार्थना करते आहे. तो नागिन तिथं पोहोचली. पूजा पाहून संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधान पावली. चंदनात आनंदाने लोळली. इकडं हिची आपली प्रार्थना डोळे मिटून चाललीच आहे. इतक्यात नागिन उभी राहिली. तिला म्हणू लागली, बाई बाई, तू कोण आहेस? तुझे आई बाप कुठे आहे? इतकं म्हटल्याबरोबर तिने डोळे उघडले व पाहते तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली. बाई बिचारी भिवू लागली. नागिन म्हणाली, बाई भिवू नको, घाबरू नको, विचारल्या प्रश्नाचं उत्तर दे. तिनं आपली सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून नागिनीला फार वाईट वाटलं. ती मनात म्हणाली, ही आपल्याला इतक्या भक्तिभावानं पूजन करत आहे, आपले व्रत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करायचा मनात आणला आहे, हे काही चांगलं नाही. असं म्हणून नागिनीनं तिला बापाची हकीकत सांगितली. तिनं ती ऐकली. तिला फार वाईट वाटलं. मग तिनं आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला. तिनं तिला अमृत दिले. ते घेऊन त्याच पावली ती माहेरी आली. सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातलं. तो सगळी माणसं जिवंत झाली. सगळ्यांना फार आनंद झाला. बापाला तिनं झालेली हकीकत सांगितली. तेव्हा बापाने विचारलं, हे व्रत कसं करावं? मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही नको तर निदान एवढं तरी पाळावं. ते असं की नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नयेत, तव्यावर शिजवू नये, तळलेले खाऊ नये,
नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं. तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला. जशी नागिन तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा हो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. जय नागोबा देवा.